पोटल्याचं डोंगर, पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा केला. या गडाचं दारू कोठार जाळलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे साहेब 11 दिवस जळत होता. जेवढं लागतं पण सर्व मराठी पोरके झालो. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती त्याच जागेवरती सोडला. साहेब ती जागा, ती माती आपल्यासाठी किती मौल्यण्याची कल्पना करा. गुड मॉर्निंग. आज आम्ही आता रायगडावर चाललो आहे आणि काल रात्री आम्ही ह्या समर्थ निवासमध्ये मुक्काम केला आणि आता सकाळी सकाळी उठून रायगडला ट्रेकिंग करतो आहे आणि बघू महाराजांचा गड. मी 3-4दा आलो आहे, बाकी जणांची पहिलीच वेळ आहे. चला आता आम्ही रायगड चढायला सुरुवात केली आहे आणि महाराजांचा ही पवित्र भूमीचं आम्हाला दर्शन आणि वंदन करायचा चान्स भेटतो आहे आणि मस्त तुम्हाला पण मी रायगडचं सगळं दृश्य दाखवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पहिले आपली राजधानी, शिवाजी महाराजांची राजधानी राजगड होती. त्यानंतर जेव्हा 350 किल्ल्याच्या वर किल्ले झाले महाराजांचे, तो गड अपूर्ण पडायला लागला. मग ह्या जावळीच्या खोरं महाराजांनी जिंकलं आणि इथं महाराज आल्यावर त्यांना हा डोंगर दिसला. रायरी नाव होतं पहिले याचं. तर ह्या डोंगराची इतकी भारी सुरक्षा आहे की आजूबाजूने पूर्ण कुठल्याच सह्याद्री रांगेला जोडलेला नाही आहे आणि पूर्ण अखंड असा हा उंच डोंगर आहे. म्हणून महाराजांनी यावर आपली तख्तासाठी ही जागा चांगली आहे म्हणून इथे महाराजांनी राजधानी हलवली. गडावर यायला 2 रस्ते आहेत. एक हा पायी चढून जायचा आणि एक रोपवे आहे. तर मी आत्तापर्यंत 4 वेळेस आलो आहे. 2दा रोपवेने आलो आहे आणि 2दा पायी चढून उतरून आलो आहे. खूप मस्त आहे. मला जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा मला आवडतं यायला इथे. हे दिवस सहलीचे असतात, त्याच्यामुळे भरपूर सहली आले आहेत. जवळजवळ गडावर आता 1000 लोक असतील आणि आता रस्त्याने 1000 आहेत. हा समोर महादरवाजा दिसतोय आणि इकडे कडेलोट पॉईंट. खूप पायऱ्या आहे म्हणून थोडा अवघड वाटतोय, पण सवय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बाकी काही नवीन मेंबर आहेत, त्यांना सवय नाही आहे. खूप मस्त वाटतं. यश सुरुवातीला अरे बापरे एवढं चढायचं असं तसं, पण मग चढून आल्यावर जो आनंद होतो तर आता म्हणतोय की भारी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या काळात पण हाच प्राणी जो सगळं सामान वरती न्यायचा, गाढव. ह्या रायगडाच्या बांधकामात या गाढवांचा खूप मोठा हात आहे आणि आता पण संवर्धनात त्यांचा हा सहभाग आहे. आणि हे महाद्वार, श्रीमान रायगडाचे महाद्वार, अशा ठिकठिकाणी बॉटल कार्टिजच्या मशीन ठेवलेल्या आहेत. ही चांगली सुविधा आहे. गडाचा महादरवाजा खूप सुंदर हा महादरवाजा आहे आणि इतका सगळा विचार करून बांधलेला आहे की समोरून
दरवाजा दिसतच नाही. समोरून डायरेक्ट हे दिसतं भिंत, त्यानंतर दरवाजा दिसतो आणि दरवाजाच्या इथं पण पायऱ्या केल्या आहे. म्हणजे ओंडका घेऊन तो दरवाजा लोटायचा प्रयत्न केला तरी लोटला जाऊ शकत नाही. हत्ती तवर तर येऊ शकत नाही. हे वरतून महादरवाजाचं असं स्ट्रक्चर दिसतंय. महादरवाजापासून तर वरती गड अजून 15 मिनिटाचा ट्रेक आहे. हे बघा, ह्या आजी तुमचं नाव काय? शारदाबाई अनंत हागवणे. अच्छा, शारदाबाई आहेत. यांचं वय 75 वर्ष आहे आणि ते गड चढून आलेत. म्हणजे किती त्यांची इच्छाशक्ती. जुन्नर तालुका शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथले. तिथलं आहे का तुम्ही? हा, अरे वा, जुन्नर त्यांची इच्छाशक्ती की गडावर मी पायी जाणार, रोपवे असून पण. हा हत्ती तलाव आहे आणि या तलावातूनच जे दगड निघाले ते राजवाडा बांधण्यासाठी उपयोगात घेतले होते महाराजांनी. हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. हे गणेश चंद्रकांत गोरे आहेत आणि हे जे इथे स्थानिक 24 घरं आहेत त्यापैकी यांचं घर इथं आहे आणि हे गाईड म्हणून काम करतात. हे आपल्याला गडाची खूप खास माहिती देणार आहेत. चला. या गडाला अति महत्वाची चारी टोकं आहेत. रायगडाची चारी टोकं कोणती तरी किल्ल्याची पूर्व आहे. पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे. पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज आहे. जी माता बाळासाठी या गडावर उतरली तो पश्चिमकडा हिरकणीचा बुरुज पाहतो. रायगडाच्या दक्षिणेकडून तुम्ही वरती रोपे प्रकल्प 1996 ला चालू झाला. लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये का यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती. पण रायगडाच्या उत्तरेला टकमक टोक आणि आपण सर्व मावळे गडावरती 2350 पायऱ्या चढलात ती किल्ल्याची समोरची बाजू. साहेब, खरोखर आयुष्यात रायगड पाहणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने रायगडाच्या माथ्यावरती एकदा तरी रायगड माथ्यावरती पायी मार्गाने यावं. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करतो त्या इतिहासाची जाणीव घडवतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगड बांधला कसा असेल. साहेब, रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखायचे. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी होती. राजगडावरून जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत. दोघे मिळून अखंड स्वराज्य उभं करूया. पण जावळीच्या मोऱ्याने राजांना थेट युद्धाचं चॅलेंज केलं. ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. साहेब, याल जावळीत तर जाल गवळी, याल जावळीत तर जाल गवळी. उद्याच असेल ना तर आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज असं मराठ्यास उल्लेखून बोल. मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणा आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, हीच तर खरी मराठ्याची जात आहे. साहेब, 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागले. साहेब, 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय तर दगडामध्ये या गडावरती बांधल्या त्या 350 इमारती आहेत. 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. साहेब, 10 मे 1818 रोपवेच्या शेजारी डोंगर आहे. डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा केला. या गडाचं दारू कोठार जाळलं. रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे साहेब 11 दिवस जळत होता. वरत्यानंतर डाव्यात 2 तलवारी तोफा व्हायला का. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये 21 तोफा तिथे होत्या. आज 2 तोफा त्या ठिकाणावरती आपल्याला बघायला भेटतात. त्या तोफेच्या सलाम्या तिथे दिल्या जात होत्या. तुम्ही 5-6 जूनला रायगडावरती आलात तर 5 तारखेला सायंकाळी आई शिरकाई देवीला पहिल्यांदा जागरण गोंधळ घातला तो आणि 6 तारखेला रायगडावरती भव्य मोठा राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसत आहेत उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. तलावाची खोली 32 फूट खोल आहे. घेरा 184 मीटरचा आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशीचे गागाभट्ट आले होते. याने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राजांचा राज्याभिषेक झाला आणि उरलेलं जे काही पाणी होतं ना ते याच तलावात विसर्जित केलं आणि याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. हे बघा, हे 2 स्तंभ पाहायला भेटतात. हे सप्त मनोरे त्या काळात 7 मजली उंच होते. साहेब, हा पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर 7व्या मजल्याची हाईट किती उंच असावी आपणच कल्पना करावी. चोर दरवाजा.
इमर्जन्सीसाठी हा रस्ता होता, महाराजांसाठी किंवा मग गडावरच्या लोकांसाठी. हे आलो रे मोरे. हे बघा, सर्व मावळे गडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने प्रवास केला म्हणून या पालखी दरवाजाचा वापर केला साहेब. बरोबर. जर का तुम्ही रोपवेने अवघ्या 4 मिनिटांमध्ये येण्याचा वापर केला असत ना, तर रोपवेच्या अप्पर स्टेशनला उतरल्यानंतर 128 पायऱ्या चढल्यानंतर जो पहिला गेट तुम्हाला बघायला भेटेल त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. साहेब, मेणा आणि पालखी एकच प्रकार होता. मेणा फक्त पॅगबंदिस्त असायचे, पालख्या अर्धवट ओपन असायच्या. साहेब, छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कुणाला माहिती आहेत का? हो, शिवरायांना राण्या होत्या बरोबर 8 होत्या. आज परंपरा आहे साहेब, एका राजाला एक राणी करायला परमिशन आहे. मग शिवरायाने अटकणं का करावी तो? याचं कारण होतं की स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती म्हणून मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या. छत्रपती शिवाजीराजांना आयुष्य लाभलं ते फक्त 50 वर्षाचंच होतं. धर्मवीर संभाजी महाराजांना आयुष्य लाभलं ते फक्त 32 वर्षाचं होतं. पण जितका इतिहास ऐकावा, वाचावा, लिहावा तितकं खूपच कमी आहे. 32 दिवस क्रूर हत्या केली, पण शेवटच्या प्रसंगी तो दुश्मन, तो औरंगजेब बादशाह त्या देहाकडे झुकून त्याच्या अल्लाला नमाज करतोय. पण त्याची बेगम त्याला विचारते ना, हुजूर संभा को तो गिरफ्तार किया था, संभा को तो गिरफ्तार किया था, आग्रा क्यों नहीं किया है? तो औरंगजेब बादशाह स्वतःच्या बेगमला सुद्धा उत्तर देऊ शकला नव्हता. तो म्हटला होता की इस काफिर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया, वो संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता. फिर हमारे 4 बेटे नालायक निकम्मे थे. हा हॉल होता, हा बेड होता. टॉयलेट, त्यावेळेसचं टॉयलेट. हे 1 2 3 4 5 6 असे 6 महाल आहेत राण्यांचे. तुम्ही सर्वांनी एक राणीचा महल पाहिला, 6 राण्यांना 6 महल सेम आहेत. कोणत्याही दालनाचा सेम रचना तुम्हाला बघायला भेटेल. परंतु राणीच्या महलासमोर तुटलेली जी काही ज्योती तुम्हाला दिसतात ना, याला सर्वंट कॉटेज असं म्हणतात आणि नोकर चाकर शिपायांची घरं होती इथे का? राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, छोटं मोठं काम करावं, पुन्हा विश्रांतीला इथून बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेला एक दासी, एक सर्वंट म्हणून आपलं काम करत होती. पण इथे असणाऱ्या दासीला इथे परमनंटली घरं का दिली जायची? त्याचं कारण होतं की जर का आज आपल्याकडे येणारा कामगार सकाळी येतो, संध्याकाळी तो त्याच्या घरी परतीचा मार्ग गाठतो, पण इथे असणाऱ्या दासीने 6 महिने रायगड सोडायचा नाही. जर का रोजचं जाणं येणं असतं तर गडाच्या आतील ज्या संख्या काय महत्वाची माहिती आहे ती बाहेर कळू लागली असती, फितोरी झाली असती, त्याच्यावर तिला परमनंटली घरं असेल. या बाजूला बघा साहेब, तुटलेले काही 5 राजवाडे आहेत. हे 2 जॉईंट आहेत, पलीकडे 2 सेपरेट, तो सिंगल वे आहे. पण त्या 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे, याला म्हणतात अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्याचा कारभार रायगडावरून इथून केला जायचा. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं होती. मग आपल्या राजांचे मंत्री कोण? मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलखंठ, निराजरावजी अनाजी पंत, रघुनाथ पंडित असे जे काही मंत्री होते त्याला प्रत्येकाने तरी हाती घर असायचे. पलीकडे इकडे बघा, जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो धान्य कोठाऱ्या नावाने ओळखलं जातं. साहेब, रायगडाला खालून वेढा घातला, गडावरती असणाऱ्या 2 ते 3 हजार लोक वस्तीला किमान 6 महिने धान्य पुरेल एवढं धान्यासाठी ते स्टोअर करायचे. शिवाजी राजांच्या नंतर 1733 ते 1780 मध्ये पेशवे राजवट आली. पेशवे राजवटीच्या काळामध्ये याचा वापर केला होता. काळ कोठडी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी करणाऱ्यांना 7 दिवस इथे डांबून ठेवायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, डबल गोंत्यामध्ये बांधायचं, उत्तरेचं टोक आहे टकमकटोक, टोकावरून सर कडेलोट केला जायचा. हायकोर्ट हा शिक्षा होती. हे राजवाड्याचे अवशेष. वरती जायचं, नंतर आपल्या चपलाकडून वरती दर्शनाला जायचं.
या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवाजीराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला राजपॅलेस राजमहल जो होता तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपरात होता. साहेब कल्पना करा की त्या काळातला तो दुतर्फी लाकडी छपराचा वाडा असेल कसा हो. तर याच्यावरती जे चौकोनी बॉक्सवाले जे दगड आहेत ना साहेब, याच्यावरती चौकोनी सागमणी खांब होते. बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर सुद्धा होतं. चहूबाजूने रंगीबिरंगी पैठणांच्या झालरी होत्या. काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. आणि याच अलिशान वाड्यामध्ये आपले महाराज रायगडावरती 10 वर्ष वास्तव्याला होते. या सह्याद्रीत तो नाद गुमला गेला. तो माहोल काय असेल याची कल्पना करायची. पण जो दिवस जो क्षण या रायगडाच्या पदरी पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला आणि आपण सर्व मराठी पोरके झालो. ती तारीख आहे 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती त्याच जागेवरती सोडला. साहेब ती जागा ती माती आपल्यासाठी किती मौल्यण्याची कल्पना करा. अखंड आयुष्य आपल्या राजाला लाभलं ना साहेब. अवघं मोजकं 50 वर्षाचं. 19 फेब्रुवारी 1630 ला आऊसाहेबांच्या पुढे जन्म शिवनेरी गडावरती घेतला. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरणबळ तोरणा जिंकला. वयाच्या 44 वर्षी राजे रायगडावरती छत्रपती झाले. पण राज्य लाभलं किती फक्त 6 वर्षाचं. आपले 50 वर्ष कशी निघतात. 20 वर्ष बालपणामध्ये उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही. राजाने खरं तर मनापासून साम्राज्य घडवलं. हीच ती जागा आहे जिथं महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. हे पाण्याचं टाकं आहे आणि आपण महाराज जिथं आंघोळ करत होते ती जागा बघूया. किती महाराज आंघोळ करतात. की महाराज की जय. तो पाहिलेला प्रशस्त राहता वाडा 2 मजली 32 फूट हाईटचा होता. ज्या चौथऱ्यावरती आता आपण उभ्या राजांचं त्या काळात स्वयंपाकघराला मुखपात खाना असं म्हणतात. शिवरायांपुरतं चुलीवरती जेवण इथे बनवली जायची. जुन्या काळात चुली बघा इथे बघायला त्या दगडी चुली होत्या त्यावेळच्या साहेब. ते बघा जुन्या काळातल्या दगडी चुलींचा वापर इथे केला जात असायचा. मग राजांचं जेवण त्यांच्या निगराणीखाली बनवलं जायचं. बरोबर आहे की नाही. इतिहास वाचला असेल ऐकला असेल की आपल्या राजावरती बऱ्याच वेळेस स्लो पॉइजन विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला. आणि बाहेरून होतं गाव आपलेच घरातूनच एक दगा फटका होता. अनेकशा गोष्टींना सामोरं जाणं शक्य होतं पण घरगुती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं शक्य झालं नाही. आपले राजे 20 दिवस या रायगडावरती त्या ठिकाणावरतीच आजारी होते. विचार करा ते 20 दिवस किती दुःखाचे असतील आपल्यासाठी कल्पना करण्यासारखी गोष्ट. 3 एप्रिल 1680 ला या महाराष्ट्राचा या जगाचा सूर्य मावळतीला निघाला आणि लाडक्या राजाने अखेरचा श्वास रायगडावरती त्याच जागेवरती सोडला गेला. हे स्वयंपाकघर होतं राजांचं. इथे चुली होत्या पण तळ कोकणामध्ये नाचणी वरी आणि तांदुळे पीक काढलं त्याला कांडण करण्यासाठी इथे उखळांचा सुद्धा वापर केला जात होता. बघा ही जुन्या काळातली उखळ आपल्याला बघायला भेटतात. वाड्याला सुरक्षा प्रोटेक्शन पोहोचवावं म्हणून दोन्ही बाजूने जे काय दिसतात का छोटे छोटे दरवाजे साहेब याला टॅहळणी बुर्ज म्हणतात. इथून एकदा बघा लक्ष टाका पूर्ण सह्याद्रीपर्यंत लक्ष आपलं जातं. बघा समोर सह्याद्री क्लिअर आपल्याला बघता येते. पण आता खलबत खाण्यात चाललोय. इंग्रज अधिकारी जो आला होता दरबारात त्यांनी हे स्ट्रक्चर बघितलं आणि ह्या स्ट्रक्चरचं त्यांनी स्केच काढून ठेवलं आणि सेम स्केच काढलेलं स्ट्रक्चर त्यांनी मुंबईला बनवलं. जो मुंबईचं इंडिया गेट आहे तिथे ही बाजारपेठ ही एवढी उंच का आहे की सगळे सरदार वगैरे सैनिक घोड्यावरून याचा बाजार करायचे म्हणून एवढं उंच ओटा आहे याचा.